जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या, मोठमोठ्याने अजान म्हटली तरीही अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या. कौस्तुभ गणवोटेंच्या पत्नींनी सांगितली आपबीती. आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. पहलगाममधील हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले पुण्याचे कौस्तुभ गणवोटे आणि संतोष जगदाळेंवरती अंत्यसंस्कार. शोकाकुल वातावरणामध्ये अखेरचा निरोप. पुण्यासह देशही हळहळला. रक्ताने माखलेल्या कपड्यांनीच लेक आसावरीकडनं संतोष जगदाळेंना अग्नी. हल्ल्याच्या वेळी अंगावरती असलेल्या कपड्यांनीच अंत्यसंस्कार. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये कडकडीत बंद. काही शाळांना सुट्टी जाहीर. रस्त्यावर शुकशुकाट आणि दुकानं बंद. भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. 1972च्या शिमला करारातनं बाहेर पडण्याचा विचार. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची आज बैठक. भारतानं अरबी समुद्रात युद्धनौका उतरवल्या. भारत सागरी मार्गाने हल्ला करण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानकडनंही उत्तर अरबी समुद्रामध्ये आज आणि उद्या युद्धनौकांचा सराव. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका. सिंधू पाणी वाटप करार स्थगित. अटारी बॉर्डर बंद आणि पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश. सरकारच्या सर्व निर्णयांच्या आम्ही पाठीशी. संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास. पण सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधकांचे सल्ले ऐकून घेणार का असा सवाल. विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी. एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत का? श्रीनगरला गेलेल्या शिंदेंवरती संजय राऊतांचा हल्लाबोल. सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात महाराष्ट्राचं हसं करत असल्याची टीका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 मेला. करारच्या डिस्चार्ज अर्जावरती सरकारी पक्षाकडनं बाजू सादर. विष्णू चाटेकडनंही डिस्चार्ज अर्ज दाखल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने लगावला विजयाचा चौकार. सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव. गुणतालिकेमध्ये 3ऱ्या स्थानावर झेप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.